जय भीम सर्वांना। आज आपण आलेलो आहोत अंबाजोगाईतील संघर्षभूमी येथे। आपण मागच्या बाजूला पाहू शकता की अंबाजोगाई येथे भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल आयोजित समता सैनिक दलाचं 18 व 19 जानेवारीचं आजचं दुसऱ्या दिवसाचं शिबिर आहे। तर आज आपण बघू शकता की समता सैनिक दलाचे पदाधिकाऱ्यांनी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी हे 2 दिवसीय शिबिर आयोजित करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे। त्यांचे ज्येष्ठ पदाधिकारी आपण पाहू शकता की ड्रिल कशा पद्धतीने सुरू आहे। महिला, मुली आणि युवक आणि ज्येष्ठ नागरिक बरेच म्हणजे समता सैनिक दलामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी लोक स्वतःहून इच्छुक आहेत, कार्यकर्ते स्वतःहून इच्छुक आहेत। तर आपण पाहू शकता की संघर्षभूमीवर कशा प्रकारे आपण 2 दिवसीय शिबिर समता सैनिक दल आयोजित झालेलं आहे। त्याचप्रमाणे या शिबिरासाठी मुक्कामी शिबिर असल्यामुळं या शिबिरासाठी आपण बघू शकता की इकडल्या बाजूला की शिबिरार्थींना 2 वेळेचं जेवण असेल, नाश्ता असेल किंवा सर्व त्यांची राहण्याची सोय त्या हॉलमध्ये केलेली होती। त्याच प्रकारे शिबिर सुरू असताना हे आपल्या संघर्षभूमीच्या तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मूर्तीजवळ आपण समता सैनिक दलामार्फत इथं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं। त्यांना काही महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या की समाजासाठी आपल्याला काय करायचं, हे समता सैनिक दल म्हणजे काय, समता सैनिक दलासाठी आपण कशासाठी काम करायचं, समाजाची सुरक्षा म्हणून आजच्या काळामध्ये समता सैनिक दलाचा हा महत्त्वपूर्ण रोल आहे। आणि अशा प्रकारे हा आपण पाहू शकता की ड्रिल सुरू आहे। यामध्ये महिला आहेत, युवक आहेत, विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, असे बरेच जणांचा यामध्ये सहभाग आहे। आणि वरचेवर या समता सैनिक दलाचं अंबाजोगाईमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये असंच जाळं पसरत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समता सैनिक दल 1927ला मोठ्या प्रमाणात उभारलं, त्याची पुनरावृत्ती करून आपल्या महाराष्ट्रामध्ये या 2025 मध्ये 1 लाख समता सैनिक निर्माण करण्याचं आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी आणि समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभेनं हा निर्धार केला आहे। या निर्धारासाठी आपण समता सैनिक दलामध्ये जिथं कुठं प्रशिक्षण शिबिर आयोजित असतील तिथं आपण प्रशिक्षणार्थी म्हणून जाऊन समता सैनिक दलामध्ये सहभाग घ्यावा, ही आम्ही ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनल तर्फे विनंती करतो। गो क्लॅप करा सर। ऑफिसर रिपोर्ट केले सर। अल्फा कंपनी 1 ऑफिसर 11 सैनिक सलामी के लिए तैयार है सर। एक ऑफिसर जय सर, एक ऑफिसर 18 सैनिक परेड है, परेड के लिए हाजिर है सर। जय सर। जय कंपनी 1 ऑफिसर 29 सैनिक परेड के लिए हाजिर है सर।
सर 6 अफसर 60 समता सैनिक परेड पर हजरत। जय सर। ऑफिसर विश्राम। परेड सावधान। आज के कार्यक्रम में हाजिर है सर और लीडरशिप में हमारे कंपनी तैयार है। कितना है जैसे सभी छात्र में भाग लेंगे। निशान कोई आगे चल। ब्राव कंपनी सावधान। समता सैनिक दल 2 दिवसीय शिबिर संघर्ष भूमी आंबेजोगाई येथे सर्व शिबिरार्थी सैनिकांचं जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। तसेच या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक हेडक्वार्टर सचिव आदरणीय मेजर जनरल DM आचार्य साहेब, या जिल्ह्याचे GOC आदरणीय ऍडव्होकेट BB धनवे साहेब व आपणास खूप छान प्रकारे असं प्रशिक्षण देणारे मेजर आठवले साहेब, तसेच सुजाता वासनिक मॅडम कंपनी कमांडर, या सर्व प्रशिक्षकांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला मार्गदर्शन आणि आपण परेड कशी करायची हे शिकवलेलं आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण जे सैनिक उत्तम कामगिरी करतात, उत्कृष्ट कामगिरी करतात, आपलं आयुष्यामधला वेळ आपण बाबासाहेबांनी जे समता सैनिक दल स्थापन केलं त्या सैनिक होऊन आपली कामगिरी बजावतात, त्या सैनिकांसाठी प्रमोशन दिले जातात। त्यामध्ये जिल्हा सरचिटणीस बीड पूर्वचे आदरणीय प्राध्यापक बोबडे सर, तसेच दुसरे प्रमोशन झालेलं आहे ते चंदन गोदाम कार्यालय सचिव तालुका परळी SSD सैनिक होते। त्यानंतर आदरणीय प्रेम जीवन सर्वते हे SSD सैनिक होते, परळी कंपनी बीड बटालियन।
त्यानंतर मयूर बाबासाहेब धनवे हे आंबेजोगाई कंपनी सैनिक होते. तर यामध्ये प्राध्यापक बोबडे सरांना डिव्हिजन ऑफिसर असं प्रमोट केलेलं आहे. त्यांचं डिव्हिजन ऑफिसर म्हणून प्रमोशन केलेलं आहे. यानंतर परळी व सैनिक यांचं प्रमोशन प्लाटून कमांडर म्हणून केलेलं आहे. त्यानंतर प्रेम जीवन सर्वदे SSD सैनिक परळी कंपनी बीड बटालियन यांचं प्रमोशन प्लाटून कमांडर म्हणून केलेलं आहे. त्यानंतर मयूर बाबासाहेब धनवे आंबेजोगाई कंपनी यांचं युनिट लीडर असं प्रमोशन केलेलं आहे. तर या सर्व सैनिकांचं ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे त्यांचं आपण मान्यवरांच्या हस्ते जे सैनिकांमध्ये बॅचेस दिले जातात, मेडल दिले जातात, त्यापैकी त्यांच्या रँक नुसार मान्यवरांच्या हस्ते ते बॅचेस लावून त्यांचं प्रमोशन झालं, त्यांचं कौतुक करण्यात येईल. प्रथम मी आदरणीय बोबडे सर डिव्हिजन ऑफिसर यांना विनंती करतो, त्यांनी आपण पुढे यायचंय. आदरणीय मेजर जनरल DM आचार्य साहेब व या जिल्ह्याचे जीओसी आदरणीय BB धनवे सर यांना लेफ्टनंट जनरल आदरणीय DM आचार्य साहेब व आदरणीय BB धनवे सर यांना विनंती करतो, आपण प्राध्यापक धनवे सर व DM आचार्य साहेब. प्राध्यापक बोबडे सर यांना प्रमोट केलं जात आहे. डिव्हिजन ऑफिसर या पदी त्यांना बॅचेस लावून पुढील कार्यास सदिच्छा व कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मान्यवरांच्या हस्ते दिल्या जाते. असंच नवीन शिबिरार्थींना विनंती आहे की आपण चांगलं कार्य करा, या सैनिकासाठी आपण आपला वेळ द्या. जिल्ह्याचे संस्कार सचिव आदरणीय RD आचार्य सर यांनी पुढे यायचंय. यानंतर वासनिक मॅडम पुढच्या सैनिकाला बॅचेस लावतील. मी प्रेम सर्वदे सर यांना विनंती, आपण पुढे यायचंय. आदरणीय डॉक्टर स्वप्नील भैया म्हाळंगीकर
कव्हर करा. ओके चौक सिंगल लाईन उभं चौक सिंगल लाईन उभं गो क्लॅप. सर्व सैनिकांचं व सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो व जे प्रमोट झालेले सैनिक आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपण बाबासाहेबांच्या आयुष्यातला वेळ खर्ची करावा, बलिदान द्यावं ही प्रेरणा घेऊन आपण इथून जायचं आहे आणि पुढील कार्य आपलं धम्म कार्य करायचं आहे. या संकल्पनेचे आदरणीय डॉक्टर स्वप्नील भाई माळंगेकर यांच्यासाठी एकदा परत गो क्लॅप. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.